मित्रांनो, आज तुमच्याशी मी जे बोलणार आहे ना, ते कदाचित तुम्हाला अनपेक्षित वाटेल, धक्कादायक सुद्धा वाटू शकतं. पण मला तुम्हाला एक आठवण करून द्यायची आहे. जेव्हापासून हे उद्धव, उबाठा, शिवसेना, शिंदे किंवा इकडे अजितदादा, शरद पवार, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार वगैरे हे सुरू झालं ना कोर्टामध्ये, तेव्हापासून तुम्ही माझा कुठलाही व्हिडिओ जर काढून बघितलात तर त्याच्यामध्ये मी प्रारंभापासून तुम्हाला हे सांगत होतो की या खटल्याचा निकाल कुणाचाही, राष्ट्रवादीचा, उबाठाचा, कुणाचाही असो, हा किमान एक 2-5 वर्ष लागणार नाही. जुने व्हिडिओ आहेत ना अवेलेबल, फार उत्सुकता असेल मी सांगतो, विश्वास ठेवा, कारण माझ्याकडे ते पुरावे म्हणून आहेत. तर मी सांगत होतो की 2-5 वर्ष अपेक्षाच करू नका. आणि अर्थात मीडियाला TRP आणि सर्क्युलेशनवर जगायचं असतं, त्यामुळे त्यांनी जर असं म्हटलं नाही, जर माझ्यासारखं ते मला काही TRP सर्क्युलेशन हे ते याच्या संदर्भात काही लोभ नाही, मोह नाही, माया नाही, त्यामुळे जे खरं आहे ते सांगावं आणि मोकळं व्हावं अशी माझी एक भावना आहे. आणि फेक नॅरेटिव्ह मांडून काय होणार, शेवटी ती एक्सपोज होता. तो तुम्ही खोटं बोललात ना, ते किती 24 तास चालेल. 24 तासाच्या आत, 36 तासाच्या ज्यावेळेला घटना घडतात त्यावेळी लोक म्हणतात अरे बघ काय होतं की नाही. तर मग आमच्या परमगुरू भाऊ तोरसेकरांच्या शब्दात, यू बिल्ड युअर ट्रस्टवर्दीनेस, विश्वसनीयता. तर मी पहिल्यापासून सांगतो, आणि ते कुणी सांगत नव्हतं. किंवा मी ज्यावेळेला असं प्रत्येक वेळेला म्हणायचो व्हिडिओमध्ये, हे 2-5 वर्ष याचा निकाल लागत नाही, त्यावेळेला काही लोक मला असं विचारते की अनिलजी, तुम्ही असं जेव्हा म्हणताय की 2-5 वर्ष ह्याचा निकाल लागणार नाही आहे, तारखा पडणार आहेत, तर तुम्ही कोर्टाचा अवमान नाही करत, सुप्रीम कोर्टाचा. काही म्हणायचे की हे काय, तुम्हाला काय कुठून काय खबर लागली आहे, काहीतरी आतमध्ये शिजलंय, कारस्थान आहे, षडयंत्र आहे, काहीतरी तुम्हाला बातमी कळली आहे कुठून दिल्लीवरून, दिल्लीच्या सोर्समधून, गल्लीमधून अशी कुठे कळली आहे, आणि म्हणून तुम्ही एवढ्या कॉन्फिडन्सनी बोलताय का. तर काही लोक म्हणायचे की एक तुम्ही शिंदेची मित्र आहात, तुम्ही फडणवीसांची मित्र आहात, त्यामुळे तुम्ही एक त्यांना हवं आहे जे नॅरेटिव्ह की याचा निकाल लागणारच नाही, अशा तऱ्हेचं काहीतरी वातावरण तयार करून ठेवायचं, अनिश्चितता वाढवायची, म्हणून तुम्ही हे नॅरेटिव्ह चालवत आहे, असाही आरोप केला काही लोकांनी. मी सांगत होतो, बाबांनो, मी माझा सोर्स सांगू शकत नाही, हे माझं दुर्दैव आहे. पण शेवटी लक्षात घ्या ना करायच्या की काही मर्यादा तुम्हाला पाळाव्या लागतात. आणि मला जे सांगत होते ना, त्यांचं जरी नाव मी नाही घेतलेलं तरी लीगल, ज्याला सेलिब्रिटीज आपण म्हणू शकू, किंवा फारच मोठी माणसं, हो फारच मोठी माणसं लीगल ह्याच्यातली, त्यातले माझं भाग्य आहे की त्यांच्यापैकी, आणि त्यातले एक तर माझी न्यायाधीश आहेत, एक हायकोर्टाचे आहेत, माझी आहेत ते आता, पण ही लव्ज मी, हेज अफेक्शन फॉर मी. आणि ते मला नेहमी सांगतात की लीगल मॅटरमध्ये तू माझ्याशी बोलत जा, मला कोर्ट नाही केलंस तरी, पण मी जे सांगतो ना तुला, मी न्यायाधीश होतो हायकोर्टाचा, त्यामुळे मला माहिती आहे की याचे मानसिकता जजची कशी असेल, कायदा काय म्हणतो, कायद्याची चौकट काय आहे, कायद्याच्या मर्यादा काय आहेत, कायद्याची एक क्षमता काय आहे, हे सगळं मला माहिती आहे. कारण मी स्वतः ऑलमोस्ट, ते मला वाटतं सुप्रीम कोर्टावर जर रिटायर झाले नसते तर ते सुप्रीम कोर्टावर गेलेच असते. त्यामुळे, आणि किती वर्ष ते जज म्हणून त्यांची हे करिअर केली त्यांनी, त्यामुळे ही नोज एव्हरीथिंग इन अँड आउट, ही नोज. की ते मला अनेक वेळा सांगतात की या खटल्याचा हा निकाल असा आहे, म्हणजे असा असेल, बघ तू असेल, आणि तसं घडतं. तर त्यांनी मला सांगितलं होतं, आणि आणखीनही 2-3 लीगल ल्युमिनेटरीज, काय सेलिब्रिटीज म्हणू आपण, मला तो शब्द माहिती आहे म्हणून, ते पण त्यांच्याशी पण माझ्या कॉन्टॅक्टमध्ये असल्यामुळे ते पण मला सांगतो. ते एक वकील आहेत, ते सरकारी वकील म्हणून खूप प्रसिद्ध आहेत, राजकारणात आहेत आता, ते पहिल्यांदा नव्हते, पण त्यांच्याशी मी
असं संबंध ठेवू नये. केव्हा तरी आता ते काही सहज उपलब्ध नसतात, पण महिना 2 महिन्यातून 3 महिन्यातून जेव्हा मला एक तासभर देतील तेव्हा मी जातो त्यांच्याकडे, अनेक प्रश्न विचारतो लीगल याच्यात. तर ते मला ते तिथूनच कळलं होतं की ही जी केस आहे ही एवढ्या लवकर निकालात निघणारच नाहीये. 2-5 वर्ष. लोकसभेच्या आधी उद्धव आणि त्याचे सगळे हे लोक म्हणायला लागले, आता निकाल पाहिजे, आता निकाल पाहिजे, आम्हाला आत्ताच चिन्ह पाहिजे, आत्ताच नाव पाहिजे, हे पाहिजे. मी संजयला बोललो. संजय म्हटलं, आर यू कन्व्हिन्स की हा निकाल तुमच्या बाजूनी असेल? त्याच्यावर त्यांनी आधी टिपिकल ऑन द रेकॉर्ड मला उत्तर दिलं. हे म्हणे, बघ कायदा, न्याय आणि प्रथा, परंपरा आणि न्यायबुद्धीने जर न्यायपालिकेने विचार केला तर हो, आम्हाला मिळायला पाहिजे. संजय, तुझे मोठे मोठे वकील आहेत, हां, त्यांना ते ऑन द रेकॉर्ड, ऑफ द रेकॉर्ड विचारलंच की हा निकाल आपल्या बाजूने लागण्याची शक्यता किती आहे आणि किती नाही आहे? तर काय निकाल लागेल तर काही सांगता येत नाही. म्हटलं असं नाही, मी तुला सांगतो. तू जसं तुझ्या वकिलांच्या हवाल्याने बोलतोयस, त्या वकिलांनी तुला आतमध्ये सांगितलं असणार की हा निकाल लागला, हा निकाल लागला तर तो 100% आपल्या विरोधात जाईल. याचं कारण सगळी प्रोसिजर करत करत इथपर्यंत आलेला हा जो विषय आहे, त्या विषयामध्ये सर्वोच्च न्यायालयाला एकच निकाल देणं शक्य आहे, योग्य आहे, न्याय्य आहे, आणि तो म्हणजे एकनाथ शिंदे यांना पक्षाचं नाव आणि चिन्ह देणं आणि अजितदादा पवार यांना पक्षाचं नाव आणि चिन्ह, आणि तो ते देणार जेव्हा केव्हा देतील तेव्हा. तर संजयचा ऑफ द रेकॉर्ड प्रतिक्रिया अशी होती की असं होऊ शकतं. पण मग मी त्याचा संबंध मोदी, शहा आणि सरकार आणि याच्या दडपणाशी लावेल. म्हटलं, तो लाव, तू जाहीरपणे, तुला अधिकार आहे, तो लावच, आणि लावावंच लागेल, नाही तर काय, हारलो कसं म्हणणार ना. तर मग तुम्ही जेव्हा तुमच्या बाजूने निकाल लागतो तेव्हा ते रामशास्त्री असतात, आणि जेव्हा तुमच्या बाजूने लागत नाही तेव्हा ते कामशास्त्री असतात. हे तुमची पद्धत आहे, ती बोला, तुम्ही तसंच बोला, तसं बोललं पाहिजे. पण मलाही लक्षात आलं की संजयला कळलेलं आहे, कळून चुकलेलं आहे की हा निकाल जेव्हा केव्हा लागेल तेव्हा तो आपल्या बाजूने लागणार नाही. पण तो आपल्या बाजूने लागेल असं म्हटलं नाही तर मरण आहे ना. म्हणायला पाहिजे की हो, आमच्या बाजूने लागेल लागेल लागेल. आपण जर चुकून असं कबूल केलं की हा निकाल आमच्या बाजूने लागत नाही तर संपलं ना. मग कशाला लढताय, लोक म्हणतील कोर्टामध्ये, जर निकाल कळतोय तुम्हाला. पण त्यांनाही तो जाणवत आहे. आता कसं आहे ना की कोणीही जे असो, आता अनेकांना ते गवईंच्या काळात होईल असं वाटलं, नाही झालं. आता मला वाटतं सूर्यकांत आहेत, त्यांच्या कारकिर्दीत होईल, नाही होणार. हे 21 जानेवारी वगैरे ना, त्याला काय अर्थ नाही राजा. आता परवा सकाळी यांचे माझे मित्रही आहेत, ते माझ्याशी संपर्कात असतात, सरोदे सर. तर सरोदे, अमित सरोदे, त्यांनी पण सांगितलं की आज निकाल लागणार, लागण्याशिवाय गत्यंतरच नाही. त्यावेळेला मला माहिती होतं की आज निकाल काहीच होणार नाही. किंवा कपिल सिब्बल आणि त्यांचे ते दुसरे वकील जे आहेत ते तिथे सांगणार आहेत की आम्हाला 2-2 तास आर्ग्युमेंट करायचं आहे, आणि यांचेही वकील सांगणार, आणि कोर्टाने 1 तास ठेवलेला आहे त्या ह्याच्यामध्ये. आणि आता केवळ काय म्हणतात त्याला, एक शेड्यूल केली त्यांनी केस त्या दिवशी. ती सलग चालवलं वगैरे, हे सगळं पेपरवाले खोटं बोलत होते, मीडियावाले खोटं बोलत होते. त्याने कुठेही असं सांगितलं, त्या दिवशी ती शेड्यूल केलेली आहे, याच्या पलीकडे काही नव्हतं. सलग चालणार, 4 दिवसात सुनावणी संपणार, निकाल लागणार, नव्हतं ना असं काही बाबा. असं काही नव्हतं कोर्टाने म्हटलेलं. ऑन रेकॉर्ड काही नाही आहे. त्या दिवशी त्याने शेड्यूल केली होती आणि त्या दिवशी तारीख मिळणार, हे खुद्द उद्धवपासून सगळ्यांना माहिती होतं. पण असं म्हणायचं असतं ना, राजकीय सोय कशात आहे, याच्यात आहे की आम्हाला माहिती आहे तारीख मिळणार आहे, मग जाऊच नका म्हणतील. आम्हाला माहिती आहे निकाल काय लागणार, मग जाऊच नका, करूच नका केस, बोलायला लागतं. त्याप्रमाणे ते बोलले. 21 जानेवारीला, आत्तापर्यंत मी काय सांगितलं तुम्हाला, ही केस निकाली आत्ता निघणार नाही. ही केस आत्ता निकाली निघणार नाही. लोकसभा आधी सांगितलं, शिंदे आणि अजितदादा फुटले तेव्हा सांगितलं, विधानसभेच्या आधी सांगितलं, परवाही मी कुठेतरी या व्हिडिओमध्ये कुठेतरी बोललो की कसलं तारीख धरून बसलाय, पुढली तारीख घेणार, काही होणार नाही. झालं. आता
21 तारीख तर अजून व्हायची की नाही जानेवारीची, हे 2 महिने, मग या निवडणुका तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संपल्यावरच हे होणार आहे की नाही. हे मागे लागले होते ना, बस स्थानिक स्वराज्य संस्थात आम्हाला चिन्ह मिळेल, नाव मिळेल, आता द्या. त्यांनाही माहिती होतं की असं होणार नाहीये. त्यांनाही माहिती होतं. आता हे असं कबूल नाही करत ते, आणि कसं करतील ना. मी सुद्धा तुमच्याशी बोलताना थोडा घाबरतो म्हणजे असं वाटतं की अरे, आपण इतक्या कॉन्फिडन्सनी आणि आपल्याला जे सोर्सेस अवेलेबल आहे त्यांच्या आधारे आपण असं सांगतोय की तारीख मिळणार, हे होणार नाही, निकाल लागेल त्यावेळेला तो हा असा असेल. मी तुम्हाला पाहिजे तर पुढल्या एखाद्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला निकालाचा ड्राफ्ट काय असेल साधारणतः हे मी माझ्या त्या माझे न्यायाधीश मित्र जे आहेत त्यांना विचारून त्यांच्याकडूनच घेतो, की तुम्ही असता तर काय दिलं असतं, तर त्यांनी काय असतं ते सांगितलंच आहे मला. तर त्यांना सांगितलं मला ड्राफ्ट द्या, आम्ही ड्राफ्ट लोकांपुढे ठेवतो आणि जेव्हा केव्हा अजून 2-5 वर्षांनी निकाल लागेल त्यावेळेला मग तो ड्राफ्ट तसाच्या तसा आला, मग लोक मला मान देतील, म्हणतील अरे अनिलने तर ड्राफ्ट दिला होता यार, जजमेंट सुप्रीम कोर्टाचं काय असेल. ठीक आहे, तो माजी न्यायाधीशांनी बनवून दिला होता, जे सुप्रीम कोर्टाला ड्यू होते, हायकोर्टात सिनियर होते. तर मला काय वाटतं माहिती आहे की ही तारीख पुढे जाण्याबद्दल उद्धवनी फार कांगावखोरपणा करू नये, फार कांगावा नाही करू, फार आरडाओरडा, आक्रोश, आंदोलन, आक्रमण ते करू नकोस उद्धवा, नको करूस. आता काय झालं, माझी 25 झाले. मी उद्धवला पूर्वी निरोप पाठवायचो, संजय होता ना, आता संजय फोन नाही घेत. आता संजयला मेसेज पाठवला तर आता बाय चान्स 2 वेळा त्याचं वाय आला, एकदा थम्सअप आला, मी काहीतरी पॉझिटिव्ह त्याला हे पाठवलं होतं, एकदा तर काही कॅन्सरच्या संदर्भात पाठवलं होतं आणि एकदा काही वेगळं पॉलिटिकल माझं रीडिंग पाठवलं होतं, त्याच्यावर त्यांनी वाय टाकला, दुसऱ्या याच्यावर त्यांनी हे केलं. तर आता मला असं वाटतं की एकदा मी त्याला लिहून पाठवावं, पण मी ऑलरेडी बोललेलो आहे त्याला की निकाल तुमच्या विरोधात जेव्हा लागेल तेव्हा जाणार आणि हे काही एवढ्या लवकर संपणार नाही. तर उद्धव मूर्खपणाने, गाढवपणाने असं म्हणतोय की आमच्यावर अन्याय होतोय, या केसचा निकाल लागत नाही म्हणून, की त्याला खरंच कळलं नाहीये की हा निकाल पुढे जातोय हे त्याच्या फायद्याचं आहे. हा निकालावर तारखावर तारखा पडणं हे त्याच्या फायद्याचं आहे, हे उद्धव तुझ्या लक्षात आलंय का? आलंय का? नाही आलंय का? मग मी तुला समजावून सांगतो. आत्ता ह्या तारखा पडल्यामुळे तुला एक विक्टिम कार्ड खेळता येत आहे. तू म्हणू शकतो आमचा पक्ष आहे, आमचं चिन्ह आहे, पण कोर्ट दबावाखाली आहे आणि म्हणून आम्हाला ते मिळत नाहीये आणि म्हणून आम्हाला उबाठा नावानी आणि त्या मशाल घेऊन फिरावं लागतंय. शरद पवारांचं तेवढं, पण शरद पवार काही तुझ्या एवढा आक्रस्ताळेपणाने हे ते करत नाहीत. शरद पवार इतके मॅच्युअर आहेत आणि इतके पोचलेले आहेत की त्यांना माहिती आहे की ज्या दिवशी निकाल लागेल त्या दिवशी तो आपल्या विरुद्धच जाणार आहे. त्यामुळे ते फार पाठपुरावा करत नाही. उद्धव जसं उठ-सूट, आदित्य त्याचे ते वकील हे ते वगैरे प्रवक्ते हे ते सारखं सुप्रीम कोर्ट आम्हाला न्याय देत नाही, जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड वगैरे वगैरे. पण काही वेळेला जस्टिस डिलेड इज नॉट डिनाईड, इट कॉम्पन्सेट्स यू. आत्ता हा निकाल लागला ना की उद्धवचे मार्गच बंद होणार आहेत, तो विरोधातच जाणार आहे. मी तुम्हाला एवढ्या खात्रीने सांगतो ना, मी तर संजयशी बऱ्याच पैजा मारलेल्या आहेत, त्यात ही पण एक पैज आहे माझी, की उबाठा आणि राष्ट्रवादी या दोघांच्या संदर्भातला निकाल हा अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागेल, जेव्हा लागेल तेव्हा ओके. आणि तो तसा लागला तर तू मला किंवा मी तुला 5 लाख रुपये द्यायचे, असे आमचे पैसे. आणि मला माहिती आहे मी जिंकणार आहे, दोन्ही देणार आहे मी. पण गमत अशी की आज रडगाणं गायला उद्धवला चांगला चान्स आहे, विक्टिम कार्ड आहे. आत्ता पराभव झाला असताना त्या स्थानिक स्वराज्य संस्थांना सामोरं जाताना शिंदेचे हात बळकट झाले असते. तुम्ही म्हणता ना की हा डिले जो आहे तो शिंद्यांना फायदेशीर आहे. मी सांगतो तुम्हाला, तो एकनाथ शिंदे अजितदादांना फायदेशीर नाहीये. उलट तो उद्धवला फायदेशीर आहे, कारण तो निकाल एकनाथ शिंदे आणि अजितदादांच्या बाजूने लागेल आणि तो लागत नाही आता ऑफिशियली. त्यामुळे उलट यांना एक टांगती तलवार असल्यासारखं आहे. उद्धव म्हणू शकतो नाही नाही सुप्रीम कोर्टात अजून पेंडिंग आहे केस, ज्या दिवशी ती
डिसाईड होईल त्या दिवशी या दोघांचे हात बळकट होतील, हे खरे होतील आणि अनेक लोकांना मग निमित्त मिळेल की आता हे खरे शिवसेना आहे, हे खरे आहे, आम्ही चाललो. उद्धवला रडायला कारण पाहिजे. त्याच्याकडे अवतीभोवती भरपूर हृदयालय आहेत. सुषमा अंधारेपासून बराच हृदयालय त्याच्याकडे आहेत. काही पुरुष हृदयालय आहेत, काही हे आहेत. सोशल मीडियामध्ये बरेचसे रडगाणं गाणारे त्याच्या बाजूने. एक लॉबी आहे मोठी, अर्बन नक्षलाइट्सच्या प्रभावाखाली असलेली म्हणतात त्यांना. काय काय कसले कसले प्रभाव आहेत माहीत नाही. मोदी द्वेष आहे, भाजपा द्वेष आहे, अमित शहा द्वेष आहे, फडणवीस द्वेष आहे, ब्राह्मण द्वेष आहे, अनेक द्वेष आहेत. अनेक असे द्वेषाने पछाडलेले लोक एकत्र आहेत आणि ते हे नॅरेटिव्ह चालतात की जस्टिस डिलेड इज डिनाईड. पण उद्धव लक्षात घे, खरंच सांगतो तुला, जुने दिवस आठव. मला वाटतं 5-7 वर्ष तरी आपण खूप क्लोज होतो आणि प्रॅक्टिकली आठवड्यातून 2-3दा भेटत होतो. तुला काय, राजला काय, 3-4 वेळा भेटी होत होत्या, बसत होतो, गप्पा मारत होतो. अनेक अशा वैयक्तिक गोष्टींबद्दल पण आपल्या जीवनातल्या, तुझ्या जीवनातल्या, मातोश्रीवरच्या ह्याच्या संदर्भात आपण खूप मोकळेपणाने चर्चा करत होतो, गप्पा मारत होतो, चर्चा घेतली. आणि त्यावेळेला एक हार्दिक हे होतं किंवा बाळासाहेबांचा माझा संघर्ष झाला त्यावेळेला मिटवण्यासाठी जसे जयंत साळगावकरांनी प्रयत्न केले, गवाबेरेने केले, तूही केलीस. तुला आठवतं का तू माझं एक पत्र बाळासाहेबांकरता घेऊन गेला होतास आणि ते पत्र वाचल्यानंतर बाळासाहेबांनी तुला सांगितलं होतं की हा विलक्षण लेखक आहे, हे पत्र फक्त तोच लिहू शकतो. हा अनुभव मला बरं का एकदा आणखीन आला होता की राज ठाकरेंनी कुमार केतनना सांगितलं की माझ्या संदर्भात एक पत्र कोणा मित्रांनी पाठवलं आहे, ते मला तुम्हाला वाचून दाखवायचं आहे. त्यामुळे ते नाही नाही म्हणून मी वाचून दाखवतो. कारण राज वाचलं म्हणजे अरे काय विलक्षण प्रभावी असतं, तो वक्ता आहे असंच तो आहे. तर त्यांनी ते पत्र वाचवायला सुरुवात केली की पत्र होतं आणि मला वाटतं एक 4 पानाचं 5 पानाचं पत्र होतं. तर दुसऱ्या तिसऱ्या पानानंतर कुमार केतकरांनी राजला थांबवलं आणि म्हणाले की हे पत्र कोणी लिहिलं मी सांगतो तुला. त्याने असं पाहिलं, कारण त्यांनी नाव नसतं सांगितलं. तर हे पत्र अनिल थत्ते लिहिलंय तुला. तो म्हणाला हो. ही भाषा, हे विचार, या पद्धतीने मांडणी महाराष्ट्रात फक्त हा एकच आहे. कुमार नेहमी मला सांगतो की तुझ्यासारखा तूच आहेस बाबा, खरंच. तर त्यामुळे राजला त्यांनी सांगितलं. उद्धवचं ते पत्रही उद्धव घेऊन गेला, प्रेमाने घेऊन गेला, बाळासाहेबांना दिलं. हा काय म्हणतात त्याला, कसल्या डोक्याचा, अमक्या डोक्याचा, काहीतरी असं निगेटिव्ह बोलले. पण हा भयंकर शब्दप्रभू आहे आणि 7.5 वर्ष त्यांनी मला मार्मिकचे अग्रलेख लिहू दिले, ते शब्दप्रभू असल्याशिवाय दिले का, वॉट एव्हर इट इज. तर उद्धव, मी त्या जवळीकीतून तुला सांगतो, आजही संजयच्या मनात तुझ्याबद्दलच्या, तुझ्या वैयक्तिक, तुझ्या कुटुंबाबद्दल नाही म्हणणार मी किंवा एकंदर याच्याबद्दल नाही, पण तुझ्याबद्दलच्या भावनांमुळे, तो जसं बाळासाहेबांमुळे शिवसेनेतून बाहेर कधी नाही पडू शकला, आज तू आहेस म्हणून तो शिवसेनेतून बाहेर नाही. तर आता मला माहिती आहे त्याला कुठे कुठे काय काय बोलवणी आहेत, कुठे कुठे त्याला हे आहे. त्याला सांगितलं जातं की अरे इथे तुझा अपमान होतोय, इथे तुला मुद्दाम कट टू साईज केलं जात आहे. आता तू आजारी आहेस त्यामुळे काही तो विषय नाही आहे, पण होताच जेव्हा तेव्हाही तुला काय माहिती आहे अरे, ते मला मी शनिवारवाडा पाहायला गेलो होतो, तर तिथे अणकुचीदार खिळे होते दरवाजाला त्यांच्या. त्याला हत्ती दरवाजा असंच म्हणतात म्हणे. म्हणजे काय प्रकार आहे, तर ते म्हणाले हे जे खिळे आहेत ना, ते काय करतात की ज्या वेळेला शत्रू हल्ला करतो त्यावेळेला तो हत्तींना दारू पाजतो आणि ते दारू पाजून धुंद झालेले हत्ती या दरवाजावर धडका देतात, धडका देतात, धडका देतात. सगळं कपाळ रक्तबंबाळ होतं त्यांचं. काही वेळा तर मरून पडतात. एकामागून हे हत्ती दारू पिऊन पाजतात आणि मग तो हत्ती दरवाजा जो आहे तो तोडण्याचा प्रयत्न करतो. तर तो दरवाजा त्यांना सहजपणे तोडता येणं म्हणून हे खिळे असतात. मला उद्धव, तू संजयला त्या अणकुचीदार हत्ती दरवाजावर दारू पिऊन, दारू पाजून जसा हत्ती सोडतात ना, तसा तू संजयला एक वेगळीच नशा देऊन की हो काय प्रवक्ता म्हणून तू म्हणजे शिवसेना, असं तरी तो वातावरण होत आहे वगैरे वगैरे. तुला त्याला चुहा बनवायचा, चू म्हणजे त्याचा आवडता शब्द आहे, त्याच्या पुढलं नाही मी बोलत. मला मित्र म्हणलं तू कशाला बोलतो रे. बरं ठीक आहे, चला यू ओके. ते बनवायचं असलं की तू त्याची स्तुती कशी करतो मला माहिती आहे. आणि मी त्याला सांगितलं की तो जेवढी तुझी स्तुती करतो ना, मनातून तेवढी निंदा तुझ्याबद्दल असते. वरती अमृत आत विष, असं म्हणजे उद्धव. आणि माझं वाक्य रे, हे त्याच्या भावाचंच वाक्य. तर त्यामुळे
उद्धव लक्षात घे, हा निकाल नाही लागत आहे हे सुप्रीम कोर्टाचे तुझ्यावर उपकार आहेत. आता तू म्हणशील की सुप्रीम कोर्ट मग तारखांवर तारखा देत बसते तर माझा निकाल का नाही लावून टाकत एकदा? असं कारण आहे, या प्रकारच्या आणखीन अनेक केसेस आहेत आणि त्या क्रमशः एका केसचा निकाल हा भारतातल्या जवळजवळ मला वाटतं 40 का 45 नेमके मला आकडा आठवत नाही काय सांगितलं त्यांनी, अशा केसेसवर पण परिणाम करणार आहे. त्यामुळे हा निकाल आहे तो खूप व्यवस्थितपणे बनवून तो त्यांना सादर करायचा आहे. आणि तुम्हाला घाई आहे रे, त्यांच्याकडे हजारो लाखो केसेस पेंडिंग आहेत. तुम्हाला तुमची केस कसं आहे की दवाखान्यात तुम्ही जाता तर तुम्हाला असं वाटतं की माझा रोग महत्वाचा, माझा रोगी महत्वाचा. डॉक्टरच्या दृष्टीने 100 पैकी एक तुम्ही आहात. काही लाख केसेस सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहेत, त्या सगळ्या प्रकारच्या आहेत, ज्याच्यामध्ये कितीतरी इतके इश्यू गुंतलेले आहेत की संबंध राष्ट्राचं कदाचित भवितव्याला टर्न मिळू शकतो. असे केसेस पेंडिंग आहेत. तुमची केस तुम्हालाच महत्वाचं आहे, त्यांना काही महत्व नाही आहे. ते त्यांच्या रुटीनमध्ये ती घेणार आणि हेही वर्ष जाणार होती, ती रुटीनमध्ये जाणार होती, अजूनही जाणार आहेत. त्यामुळे लक्षात ठेव, या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये रडायला तू रडतोसच ना, रडगाणंच असतं तुझं. तुझं जीवन गाणं म्हणजे रडगाणं झालंय. तर त्यामुळे ते जे तू सगळं कधी फुतकार टाको, कधी हुंकार टाकतो, कधी उद्गार टाकतो, कधी ढसढसा रडतोस, तर ते सगळं आहे ना, ते करत राहायला तुला सुप्रीम कोर्टाने उपकार केले तुझ्यावर, हा निकाल न देऊन. हा निकाल देऊन तुला एका रात्रीत तू संपला असतास. आभार मान सुप्रीम कोर्टाचे. आणि ते कपिल सिब्बल आणि मनू सिंघवीनं मला वाटतं तुझा दुसरा वकील, तर त्याला सांग की तुम्ही जे आता टॅक्टिक्स करतायत ना त्यात चालू ठेवा. ते पण करतायत की नाही तू सांग ना मला, की कोर्टाने 1 तास दिलेला असताना ते म्हणतात आम्हाला 2-2 तास आर्ग्युमेंट करायचं आहे, शिवाय समोरच्यांना करायचं आहे. त्यामुळे त्यांनी जवळजवळ इंडिकेट केलं, तुझ्या वकिलांनी केलं. तू विचार, जे तटस्थ अलिप्त वकील असतील ना त्यांना विचार की कपिल सिब्बल आणि मनू सिंघवी यांचा हेतू ही केस आज चालावी असा होता की पुढली तारीख द्यावी असा होता. मला जे काही इंटरप्रिटेशन दिलं माझ्या वकील मित्रांनी किंवा मातब्बर मित्रांनी, त्यांनी हेच सांगितलं की कपिल सिब्बल आणि मनोज सिंघवी तिथे केस चालवण्याकरता गेलेच नव्हते, पुढली तारीख घेण्याकरताच गेले होते. ते यांना सांगत नाहीत की आम्हाला पण तारीख हवी आहे पुढली आणि ती तुमच्याच इज्जती करता हवी, असं सांगत नाहीत. ते असं त्यांना भासवतात की हो आज काय जणू काही निकालच होणार आहे. काही नाही होणार. त्यामुळे उद्धव मित्रा, संजयच्या माध्यमातून मित्रा म्हणतोय मी तुला, अन्यथा मित्रत्वाचा काही अंश तुझ्या माझ्या हृदय उरलेला नाही. पण हे उपकार आहेत तुझे सुप्रीम कोर्टाचे तुझ्यावर की ते तारीख देत आहेत, निकाल देत नाही आहेत. ज्या दिवशी निकाल निघेल तो निकाल मी आजच सांगितलेला आणि 5 लाखाची पैज मारलेली आहे मी संजयशी की तो तुझ्या विरुद्ध जाणार, शरद पवारांच्या विरुद्धही तो. हा जो निकाल आहे तो जसा तसा तिकडे इम्प्लिमेंट होणार आहे, लागू होणार आहे. तर त्यामुळे या निवडणुकीत हा मुद्दा झाला ना बाबा तुला व्हिक्टिम कार्ड खेळायला स्थानिक स्वराज्य संस्था, त्याचा काही संबंध याच्याशी नाही, पण तरी रडायला बरं झालं ना तुला. तर रडत राहा, भरपूर रड, ढसढसा रड, आक्रोश करून रड, ओरू बडवून रड, कसं मला ते शिवसेना माझी वगैरे करत राहा. काही सहानुभूतीचा कुठे भीक मिळते का तर बघत राहा. आणि मित्रांनो, 2 गोष्टी लक्षात ठेवा, जेव्हा केव्हा हा निकाल लागेल तेव्हा तो उद्धवच्या आणि शरद पवारांच्या विरोधात जाणार. याचं कारण काही मातब्बर न्यायाधीशांनी ऑलरेडी या संदर्भात मला आत्मविश्वासाने आणि साबित करून सांगितलं. मला ते कळत नाही ते काय जे पुरावे सांगतात हे सांगतात ते वगैरे, पण मला एवढं कळतं की या माणसावर माझा विश्वास आहे, तो जे सांगतो तसंच होणार, म्हणजे निकाल याच्या विरोधात जाणार उद्धव आणि शरद पवारांच्या. आणि दुसरी गोष्ट, जेवढ्या तारखा लांब जातील तेवढं तुझं राजकीय भवितव्य चालू राहील. त्यामुळे फार घाई करू नकोस, रडत राहा. सखे शेजारणी हसत राहा म्हणतात, तर सख्या मातोश्रीवाल्या रडत राहा आणि सुप्रीम कोर्टाचे आभार मानत राहा. धन्यवाद. फेसबुक आणि यूट्यूब चॅनल अनिल गगनभेदी थत्ते यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा, अभिनंदन आणि अभिवादन.